आज नाट्य व्यावसायिक निर्माता संघाचा वर्धापन दिन, या निमित्त रंगलेल्या नृत्य गीतांच्या सुरेल मैफिलीच्या या सोहळ्याचा आनंद अधिक वाढवण्यासाठी तरंगमंचावर उपस्थित आहेत ललित कला दर्शनचे सर्व ज्येष्ठ रंगकर्मी भालचंद्र पेंढारकर, प्रसिद्ध अभिनेते शिवाजी साटम, ज्येष्ठ नाट्य व्यवस्थापक भालचंद्र नाईक, नैपथ्य निर्माण गेली 25 वर्षे जे करतायत ते उल्हास सुर्वे, मराठी नाट्य व्यावसायिक निर्माता संघाचे अध्यक्ष सुधीर भट, मराठी नाट्य व्यावसायिक निर्माता संघाचे सेक्रेटरी दिलीप जाधव आणि सर्व रसिकांचं पुन्हा एकदा मी सहर्ष स्वागत करते। यानंतर संघाच्या वतीनं आपण रंगमंचावरील अतिथींचा आपण सत्कार करतोय। प्रथम अभिनेते शिवाजी साटम यांचं आपण स्वागत आणि सत्कार करतो। तिसरी घंटा सुरू होते आणि रंगमंचावरील पडदा बाजूला होतो आणि नाटक सुरू होतं। नाटकाचा देखणा प्रयोग सुरू होतो। या नाटकाच्या 2 तासात खूप घडामोडी होतात। अगदी नाटकात कलाकारांना लागणाऱ्या चहाच्या कपापासून ते खुर्च्या, चादरी, टेबल लॅम्प, गजरे इथपर्यंत नाटकाचा पडदा परेपर्यंत नैपथ्याची काळजी गेली 25 वर्ष यशस्वीपणे सांभाळणारे सही रे सही उल्हास सुर्वे यांचा आपण सत्कार करतोय। नाटक आणि रसिक यांच्यातलं अंतर कमी होण्यासाठी अथक परिश्रम करणारे नाट्य व्यवस्थापक भालचंद्र नाईक यांचा आपण आता सत्कार करतोय। नाटकाच्या तारखा, बुकिंगची चोख व्यवस्था, अशी निर्मितीची अनेक टेन्शन्स कमी होतात। गेली 30 वर्ष ही जबाबदारी नाईक सांभाळत आहेत, यासाठी त्यांचं हे आपण कौतुक करतोय। निर्माते मोहन तोंडवळकर यांना मी विनंती करते की आपण रंगमंचावर या, आपला हे कौतुक आणि सत्कार होणार आहे। रंगभूमीची कलाकारांची शिस्त काय असते याचं मार्गदर्शन नव्या पिढीला देणारे ललित कला दर्शनचे भालचंद्र पेंढारकर यांचा आपण आता सत्कार करतोय। संगीत रंगभूमीचा प्रसार करणारे आणि त्याच्यासाठी विलक्षण धडपडणारे पेंढारकर, मी सुधीर भटांना विनंती करते की आपण त्यांचा सत्कार करूया। यानंतर मराठी नाट्य व्यावसायिक निर्माता संघ मुंबईचे अध्यक्ष सुधीर भट यांना मी विनंती करते की या वर्धापन दिनाच्या निमित्तानं मार्गदर्शन आणि प्रास्ताविक करावं। रंगमंचावरील मान्यवर ज्येष्ठ आणि श्रेष्ठ निर्माते भालचंद्र पेंढारकर, नंतर आमचा रंगभूमीवरचा ICU वॉर्ड म्हणजेच भालचंद्र नाईक, आणि तसंच रंगमंचावरील खूप सिनियर उल्हास सुर्वे, की हे सतत तुम्हाला कळत नाहीत की सतत स्टेज लावणं, नाटकाच्या नटांना पुढे करणं सेट लावून। आता नट पुढे आल्यानंतर ते पुढे जातात, ही माणसं मागे राहतात, म्हणून आम्ही ह्यावेळी ठरवलं की ह्या 3 माणसांचा मोठा सत्कार करायचा। म्हणून भालचंद्र पेंढारकर, भालचंद्र नाईक आणि उल्हास सुर्वेचा आम्ही सत्कार करायचं एकमताने ठरवलं। तसंच आमचं लहानपणापासून मला असं वाटलं होतं माझ्या वडिलांनी नाव ठेवावं शिवाजी, तर ह्याचं नाव ठेवलं शिवाजी। मग त्याच्या हस्ते बॅकस्टेजवाल्यांचा सत्कार करणं हे मला खूप महत्त्वाचं वाटतं, कारण शिवाजी सारखा माणूस आज रंगभूमीवर नाही आहे, हे खरंच सांगतो। म्हणजे आज तो सतत सिरियल करत असला ना तरी मानाने, म्हणजे निर्मात्यांकडे, नटांकडे, बॅकस्टेजवाल्यांकडे कसं वागावं हे सगळ्यांनी त्याच्याकडनं शिकलं पाहिजे, इतका मोठा माणूस। आणि हे आमचे दिलीप जाधव हे सेक्रेटरी, म्हणजे बरेच वर्ष आम्ही एकत्र आहोत, कळलं। मी त्याला म्हटलं होतं आज तरी दाढी करून ये, तरी पण काय आलं, नाटकधंद्याची परिस्थिती अशी आहे की थोडी परिस्थिती दाखवायला तरी दाढी वाढवायला लागते। तुम्ही आता ही गाणी पण महत्वाची आहेत, मी माझं 2 मिनिटात नाही झालं पण 10 मिनिटाचं भाषण संपवतो। भटांनी केलेली चौफेर टोलेबाजी ऐकून रंगमंचावरच्या शिवाजीला तर काय बोलावा असा प्रश्न पडला असेल, पण या वर्धापन दिनाच्या निमित्तानं काहीतरी राजे बोलावं लागेल तुम्हाला, तर तुम्हाला विनंती करते की शुभेच्छा द्या आम्हाला। नमस्कार। आज समोर मोहन तोंडवळकर आहेत, ज्यांच्याकडनं मी म्हणेन माझी या नाट्य व्यवसायाची किंवा अभिनयाची सुरुवात झाली, त्यांच्या
कलावैभवमध्ये आणि भालचंद्र पेंढारकर ज्यांचं मी लहानपणापासून नाटकं बघत आलो ललित कलादर्शाची, आणि सुधीर, दिलीप, ही सगळी मित्रमंडळी आहेत. अतिशय जीवलग मित्र, खूप प्रेम आहे माझं त्यांच्यावर. तसंच बाकीचं ज्यांच्याकडे मी कामं केली अनेक वर्ष. आणि आज सुधीरने आणखीन एक मला मान दिला, तो उल्हास सुर्वे आणि भालचंद्र नाईक यांचा सत्कार करण्याचा. कारण या माणसांच्या शिवाय प्रयोग कधीच होऊ शकत नाही. इतक्या प्रेमाने जपतात ते कलाकार मंडळींना आणि प्रयोगाला सुद्धा. तर पुन्हा एकदा मी निर्माता संघाचे आभार मानतो आणि तुम्हा सर्वांना माझ्या शुभेच्छा. जय हिंद, जय महाराष्ट्र. सर्वांचे आभार मानण्यासाठी आपल्या समोर येतात संघाचे सेक्रेटरी दिलीप जाधव. नमस्कार. आजच्या मराठी नाट्य व्यावसायिक निर्माता संघाच्या वर्धापन दिनानिमित्त उपस्थित असलेले सत्कारमूर्ती मान्यवर भालचंद्रजी पेंढारकर, भालचंद्र नाईक, उल्हास सुर्वे आणि उपस्थित सर्व निर्माते, लेखक, दिग्दर्शक, प्रकाशयोजनाकार, कलावंत, तंत्रज्ञ आणि रंगकर्मी ह्या सर्वांचं मी आभार मानतो आणि माझं 2 शब्द संपवतो.